मित्रांनो, आपण पहिले जाणार आहोत उमरखिंड येथे. मित्रांनो, एक गोष्ट आहे, आपला एक्झॉस्ट आहे ना भाई, एवढा सायलेंट आहे ना, म्हणजे असं पोलिसांना कळत सुद्धा नाही की भाई ह्याला आट्यात घ्यायचं म्हणून. नाही तर अजून थोडासा लाऊड असता ना, चले भाई ले साइड में ले इसको आटे में, एकच नंबर. बघा, असे मित्र मित्र जाऊ नये ना, सकाळ सकाळ असा मस्तपैकी राच रपारप राच चहा प्यायचा टपरीवर उभं राहून, मजा वेगळी आहे. जगदेश्वरी माते की जय, जागेवाले की जय, गावदेवी माते की जय, आई एकविरेचा उदो उदो, गणपती बाप्पा मोरया. जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो, स्वागत करत आहोत आपल्या एका मराठमोळे यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मस्तीखोर रायडर 47. आणि आज आपण निघालेलो आहोत दापोलीला. आता हनुमान जयंती येते, तर स्पेशली दापोलीमधली हनुमान जयंती कशी साजरी होते हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर बनून राहा व्हिडिओवर. आता वाजले आहे सकाळचे 4 आणि आपण निघालेलो आहोत कांदिवली साईधाम मंदिर येथून. आता सध्या चाललो फ्युलिंग करायला. पहिला फ्युलिंग करूया, त्यानंतर आपला प्रवास सुरू करायचा आहे. इथे आपण थोडंसंच फ्युलिंग करणार आहोत, कारण की आपला मेन पॉईंट म्हणजे पहिला होल्ड आपण पनवेलला फ्युलिंग करतो. आता सध्या पनवेलपर्यंत पण जाण्यासाठी फ्युलिंग नाही. सो तर मित्रांनो, थोडीशी फ्युलिंग केली इथे, कारण की आपल्याला सबवेतून आपल्याला राईड घ्यायला पाहिजे. तशा काही हरकत नाही, इथून राईड घेऊया. मित्रांनो, आपण पहिले जाणार आहोत उमरखिंड येथे. उमरखिंडीचा कोणाला इतिहास माहिती नसेल तर सांगतो की उमरखिंड खोपोलीमध्ये येते, रायगड जिल्ह्यातच येते. खोपोली, खालापूर, जो आपला पाली रोड आहे ना, तर पाली रोडवरती उमरखिंड म्हणून एक गाव आहे. तिथे शिवाजी महाराजांनी गनिमी कावा करून, म्हणजे इतिहासातील तो सगळ्यात मोठा गनिमी कावा असं म्हटलं जाईल. ती लढाई गनिमी कावा करून शाहिस्तेखाना यांनी जो सरदार पाठवला होता कारतलब खान, तो कारतलब खान पुण्याच्या दिशेने निघाला होता. आणि तो पुण्यावरून खाली येताना साईनाथ महाराज की जय. सो कारतलब खान पुण्याच्या दिशेने येऊन त्याला बोरघाटातून यायचं होतं, पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आहे ना असा डावपेच खेळला होता की तो सगळ्या बाजूने अडकला पाहिजे. त्यांनी उमरखिंडीमध्ये त्या शत्रूला वेठीस धरलं होतं. आणि नंतर मग त्यांची तिथे लढाई झाली. आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे सगळे
जंगलामध्ये लपून बसले होते आणि तिकडून ते बाणाचा प्रहार करत होते. आणि त्यांना त्या शत्रूला म्हणजे कारतलब खान याला आपल्या मावळ्यांनी, मुठभर मावळ्यांनी, मित्रांनो नीट ऐका, मुठभर मावळ्यांनी, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे जास्त मावळे नव्हते त्या टायमाला, थोडेसेच मावळे घेऊन ते, कारण की बाकीचे मावळे आहेत ना ते डबा धरून बसले होते. म्हणजे जर कारतलब खान ह्या साईडने आला तर त्याला तिकडे पकडायचं, बोरघाटातून आला तर तिकडे त्याला हे करायचं. असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण असं म्हणायला गेलं तर प्लॅन होता. ही त्यांची आखणी होती. त्याच्यामुळे शेवटी तो कारतलब खान शरणागती पत्करून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर त्यांनी एक तह केला आणि नंतर तो परत माघारी परतला. आणि आता तिथे आहे ना एक विजयस्तंभ बांधलेला आहे त्या ठिकाणी. आणि ते पूर्ण त्या विजयस्तंभावर अशी पूर्ण इतिहास लिहिलेला आहे. ती जी लढाई झाली, कशी झाली, काय झालं, ते सगळा लढाईचा इतिहास त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. आपण आत्ता सांगितला तर मजा नाही येणार ना, तुम्ही माझी व्हिडिओ कशी बघाल. सो व्हिडिओवरती बनून राहा. आत्ता आपण पोचलो आहोत गोरेगावला. उमरखिंड करून नंतर आपण मित्रांनो आहे ना आपण दापोलीला जाणार आहोत. दापोलीला कड्यावरचा गणपती, नंतर चंडिका देवी मंदिर दापोलीतलं, आणि आंजर्ले बीच. आणि आंजर्लेमध्ये बघूया काय काय पाहण्यासारख्या गोष्टी आहेत, तेवढ्या मी व्हिडिओमध्ये टाकेन. हां, व्हिडिओ मोठी होईल म्हणून एकाच व्हिडिओमध्ये नाही येणार हे सगळं. उमरखिंडीचा व्हिडिओ वेगळा येईल आणि दापोलीतल्या कड्यावरचा गणपतीचा व्हिडिओ वेगळा येईल, चंडिका देवीचा मंदिराचा व्हिडिओ वेगळा येईल, आणि आम्ही जे हनुमान जयंतीला चाललो आहे ती व्हिडिओ एक वेगळी येईल. म्हणजे तुम्ही असे 4 भागामध्ये त्या व्हिडिओ बघू शकता. आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. चॅनलचं तर नाव माहितीच आहे, आपला मराठमोळा चॅनल आहे, मस्तीखोर रायडर 47. आणि हो मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आहे ना माझा जो पाठीराखा आहे, माझी सपोर्ट सिस्टम, ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन नंतर. थोडासा अंधार जाऊ द्या, सकाळ झालेलीच आहे. सो सुप्रभात तुमच्यासाठी. मी पहिलीच सुरुवात माझ्या देवापासून केली, म्हणून तर म्हटलं मी जय जिजाऊ जय शिवराय. आज जर ते नसते तर आज देवळात देव नसते. तर मित्रांनो, आता पोचलो आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला. मग आज थोड्या वेळाने इथून आता वाशीला जाणारा डायव्हर्जन, ओके, इंग्लिशमध्ये डायव्हर्जन बोलतात. मित्रांनो, खूप दिवसानंतर हा ब्लॉग टाकतो आहे. कधीपासून बाहेर जायचं म्हणजे एक भीम जयंतीचा सोडला तर खूप दिवसानंतरच झालं, कारण की शिमग्यानंतर हा नवीन ब्लॉग आहे. जे आपण कोकणात चाललो आहे, दापोलीला.
आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचे, माझ्या नातेवाईकांचे, माझ्या मित्रपरिवारांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला खूप सपोर्ट करता यार. मला खूप आवडते ही गोष्ट. खूप सपोर्ट म्हणजे खूप. इम्पॉसिबल आहे जर 7 व्हिडिओमध्ये आहे ना 520 सबस्क्रायबर. इम्पॉसिबल. आणि तुम्ही इम्पॉसिबलला पॉसिबल करून दाखवलेत. बिकॉज इम्पॉसिबल इज वर्ड मेकिंग आय एम पॉसिबल. आपण आता वाशीच्या दिशेने चाललेलो आहोत आणि हा तो ब्रिज मस्त. हा फ्लायओव्हर केला ना, सुपर्ब केला आहे. पहिली इकडे ट्रॅफिक जॅम व्हायची खालच्या रूटने, आता नाही होत. ब्रिजमुळे टेन्शन नाही राहिलं आता. आत्ता जी पोलिसांची गाडी गेली मला खूप भारी वाटलं. पोलीस कर्मचाऱ्यांचे ना खूप खूप धन्यवाद. त्यांना सॅल्यूट आहे माझ्याकडून. कारण की आहे ना असे ती लोक ना रात्रीचे असे राऊंडअप मारतात ना, खूप छान गोष्ट आहे ही. कोण बिचारा कुठला साधा माणूस जात असेल एवढ्या रात्री कामावरतून सुटून वगैरे, किंवा काही त्याचं काम असेल पर्सनल, मग हे असतात चोर उचक्के लुटायला. हे असे राऊंडअप असले की त्यांना धास्ती असते की बाबा आता पोलिसाची गाडी आहे, काय करायला नको. म्हणून मला पोलिसांचे आभार मानायचे. ते त्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीने करतात. सॅल्यूट आहे त्यांच्या कामाला. आणि त्यांचे सॅक्रिफाईस पण तेवढे आहेत मित्रांनो. ते त्यांचे सणवार विसरून आपले सण कसे चांगले जातील, की कसे उत्सवात कोणतीही बाधा येणार नाही याची दक्षता ते घेतात. कारण की मी भीम जयंतीला पण बघितलं, खूप सारा पोलीस बंदोबस्त होता. काही विचित्र घटना घडू नये म्हणून. अशा प्रकारे आपण मुंबई पुणे हायवे जॉईन केलेला आहे. पनवेलला पोचल्यानंतर आपण डायरेक्ट ब्रिजच्या खालून, नेहमीचंच आपलं वाक्य आहे, तुम्ही पण म्हणत असाल ज्या आईला ह्याच्या तेच डायलॉग फेकत बसतो. पण कसं आहे, माहितीचं देणं माझं काम आहे. कारण की काय माहिती तुम्ही कोणती व्हिडिओ बघताय. जरुरी नाही ना की तुम्ही माझ्या सगळ्याच व्हिडिओ बघाल. तुमची जरी एक व्हिडिओ बघाल त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल तरी हां अच्छा पनवेलला जाणारा हा रूट आहे, दुचाकींसाठी. हा 4 व्हीलरवाल्यांसाठी ऑप्शन आहेत बाई. ते डायरेक्ट असं गोव्याला जायचं असेल तर ते कोल्हापूर मार्गेसुद्धा जाऊ शकतात. फुल सप. मित्रांनो एक गोष्ट आहे, आपला एक्झॉस्ट आहे ना भाई एवढा सायलेंट आहे ना, म्हणजे असं पोलिसांना कळतसुद्धा नाही की भाई ह्याला आट्यात घ्यायचं म्हणून. नाही तर अजून थोडासा लाऊड असता ना, चले भाई ले साइड में ले इसको आटे में. जुना टोल इथे होता, आता ते तिथे झाला आहे नवीन टोल. पण हे बरं केलं आहे. आई हो आपल्याला वेळ आपल्याकडे आहे ऑप्शन आहे. गेल्या टायमाला इकडे अडकलो होतो शिमग्याला जाताना.
काय बापरे बाप, फर्स्ट टाइम असं बघितलं की वाशीच्या टोलला आहे ना अजिबात गर्दी नव्हती बाबा, एकच नंबर. बघा असे मित्र मित्र जाऊन आहे ना सकाळ सकाळ असा मस्तपैकी राच रपारप राच चहा प्यायचा टपरीवर उभं राहून, मजा वेगळी आहे. आणि हो, आपल्या एका भावाची कमेंट आली होती की दादा मला पुढच्या व्हिडिओमध्ये शाउटआउट दे. तर TNT स्मॅशर भावा, तुला माझ्याकडून पूर्ण आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून भरभरून असा शाउटआउट. तुला 21 तोफांची सलामी, कारण की तू माझ्या सगळ्या व्हिडिओना लाईक दिलं आहे, कमेंटसुद्धा करतोस व्हिडिओना. खूप खूप आभार तुझे. थोडंसं कन्फ्यूज झालं इथे ह्या रोडला, कारण की अरे बाबा काम चालू आहे की काय. गावात ते खालून गेलो असतं तर परवडलं असतं देवा. बघा हे असे लाईनिंगवाले रोड आहेत ना, टायर स्लिप होतो थोडासा, म्हणजे थोडीशी गाडी डिसबॅलन्स होते. कोकणात जायची मजा वेगळी आहे. कोकण आहे, खूप मजा येते. मी काल रात्रभर झोपलोय नाही मित्रांनो, खरं सांगतो, पण तरीही एकदम फ्रेश आहे. ही आहे कोकणाची ओढ. आणि मित्रांनो, लवकरात लवकर ज्याने कुणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल पटापट सबस्क्राईब करा. आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले ना की आपण पहिलं सेलिब्रेशन ठेवणार आहोत, आणि ते सेलिब्रेशन नंतर कोस्टल राईड असणार आहे. आणि कोस्टल राईड म्हणजे माझ्या मते 10-15 दिवस लागतात त्याला, आणि ती आपण एक सिरीजच ठेवणार आहे त्याची, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असं. तिचा रूट असा असणार आहे मित्रांनो की भाऊच्या धक्क्यावरून बाईक सरळ अलिबागला न्यायची बोटीतून, आणि नंतर तिकडून समुद्राच्या किनाऱ्यालगतून असंच म्हणजे साईडने सगळा पूर्ण अलिबाग फिरत, नंतर तिकडून मग श्रीवर्धनला जायचं. म्हणजे अलिबागमधून पुन्हा बोटीत गाडी टाकायची आणि श्रीवर्धनला पोचायचं. दिव्याघर बीचला आय थिंक सो, किंवा दिघी बीच माझ्या मते असेल, दिघी बीच असणार. मग तिकडचं ते दिव्याघर बीच झालं, हरिहरेश्वर झालं, असं करत 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 तिकडची जी प्रेक्षणीय स्थळं आहेत ती सगळी अशी, जेवढं मला तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी माझा पूर्ण प्रयत्न राहील. आणि मग श्रीवर्धन नंतर मग तिकडून बोटीतून गाडी टाकली की सरळ दापोलीमध्ये. मग दापोलीला पुन्हा एकदा कड्यावरचा गणपती, चंडिका देवी मंदिर, आंजर्ले बीच, लाईट हाऊस, ही सगळी गोष्ट आल्या त्याच्यात. अजून काही स्थळं असतील तर तुम्ही मला सांगा. दापोलीमध्ये, श्रीवर्धनमध्ये, अलिबागमधली माहितीच आहेत मला खूप सारी. असे करत करत आपण दापोलीतून मग माझ्या गावी गुहागरचं अंजनवेल लाईट हाऊस,
गेल्या टायमाला राहून गेले ते एक करून टाकू. मधी वेळ मिळाला तर मी जाणार पुन्हा गुहागरला, तेव्हा दाखवेन तुम्हाला मी. अंजनवेलचं लाईट हाऊस झालं, हेदवीचा श्री दशभुज लक्ष्मी गणेश झालं, गुहागर बीच झालं. अजूनसुद्धा खूप सारी गुहागरमध्ये फिरण्यासारखी प्लेसेस आहेत, ते मी एक्सप्लोअर करेन. तिथून मग तवसाळ फेरी बोटने जयगडला जायचं. जयगडवरून मग गणपतीपुळे, मार्लेश्वर असं करत करत तिकडून पुन्हा मग पुढचा रूट बघू. आता एवढी तुम्हाला माहिती दिलेलीच आहे. सो चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, ते बटन दाबून एकदम तोडून टाका. आणि नोटिफिकेशन तर ऑलवर टाकूनच द्या, कारण की माझ्या जसे मी नवीन व्हिडिओ टाकेन ना तुम्हाला नोटिफिकेशन येईल. मित्रांनो, आता आपण पनवेलला पोचणारच आहोत. पनवेलला पुन्हा आपल्याला एक होल्ड घ्यायचं आहे, कारण की भगा के जाएंगे किधर, जाने का तो घर पे ही है. अरे हे वाव, ह्या गाडीवरती वाक्य काय लिहिलं आहे, जलने वालों की दुआ. वाह भावा, मानलं तुला, एक नंबर डायलॉग, जलने वालों की दुआ. गाडी पण मस्त एकदम सजवते. हो, पुढे काय आहे, नाद. ओके, बैलगाडा शर्यतचं. भाऊ गाडी पण एकदम मजबूत चालवते, फुल राच रूप. स्वागत आहे तुमचं पनवेल शहरामध्ये. चला, आपला पूर्ण जुनं पुराणं वाक्य काढतो. पनवेल गोवा हायवे आलेला आहे, वरतून दुचाकी वाहनांना प्रवेश नाही. आई शपथ, जे माझे सगळ्या व्हिडिओ बघताना ती लोक जाम शिवाय देत असतील, ते बोलवतील ह्याचं काय हे सडलेलं वाक्य रोज रोज तेच एकदम बोलत असतो एकदम टुम. सिग्नलवा लगा आहे. आत्ता वाजले सकाळचे 5:20 झालेत. वा, आता फ्युलिंग करून घेऊया. अँड काउंटडाऊन टायमर स्टार्ट नाव. 5, 4, 3, 2, 1. हेवी गो. हे बघा, घाई करू नका रे भावा, एकदाच जाशील. आपण ओल्ड पनवेल रोडनेच जाणार. हो, डबा डबा डबा, आपला नेहमीचा ठिकाण, फ्युलिंग करायचं.
पाहून घेतो. बस झालं ना, इथे इथे थांबूया, पुढे थांबूया. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात खोपोली पाणी रस्त्यावरील शेमडी गावापासून 4 किलोमीटर अंतरावर चावणी गावाच्या अलीकडे उमरखिंड आहे. इसवी सन 1660ला शाहिस्तेखान मुघलांच्या दख्खन सुब्याचे सुभेदार म्हणून दक्षिणेत आला व मे 1660ला पुण्यात येऊन राहिला. जून 1660ला शाहिस्तेखानाने शिवाजीराजांचा चाकणचा कोट जिंकून 1660च्या शेवटी आदिलशाहच्या गालिब या किल्लेदाराला हरवून परांडा कोट मुघल सरदार कारतलब खान यांनी जिंकून घेतला. 1661च्या सुरुवातीला शाहिस्तेखानाने कारतलब खानास शिवाजीराजांच्या ताब्यात असलेल्या उत्तर कोकण भागातील चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल, नागोठणे ही ठिकाणे हस्तगत करण्यासाठी रवाना केले. हे बघा मित्रांनो, हा उमरखंडीचा पूर्ण इतिहास. 2 फेब्रुवारी इसवी सन 1661ला कारतलब खानाच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्य पुण्याहून निघून लोहगडच्या बाजूने बोर घाटाकडे न जाता घाटमाथ्यावरून उमरखिंडीच्या दिशेस उतरू लागले. नळीसारख्या बारीक वाटेने मुघल सैन्य सह्याद्री डोंगर उतरत होते. घाट उतरून मुघल सैन्य पुढे उमरखिंडीत आले. उमरखिंडीच्या घनदाट अरण्यात लपून बसलेल्या शिवाजीराजांच्या सैन्याने मुघलांवर बाणाच्या वर्षावाने व तोफांच्या गोळ्याने हल्ला सुरू केला. मुघल सरदार मित्रसेन व अमरसिंह यांनी मराठी सैन्याचा बाणांचा हल्ला करून प्रतिकार करण्यास सुरुवात केला. जंगलात व डोंगरावरून गनिमी कावा पद्धतीने युद्ध करणाऱ्या मराठा सैन्याला घाबरून मुघल सैनिक मार्ग मिळेल तिथे पळत होते, पण सर्व मार्ग शिवाजी महाराजांच्या सैन्याने अडवून धरले होते. मुघल सैन्याचे मराठा सैन्याकडून प्रचंड हाल होत असताना रायबाग आणि यांच्या सल्ल्यावरून कारतलब खानाने तह करण्यासाठी शिवाजीराजांकडे दूत पाठवला. कारतलब खानाचा दूत शिवाजीराजांकडे आला व कारतलब खान पूर्ण शरणागती पत्करतो व ह्या प्रदेशातून बाहेर पडण्यासाठी परवानगी मागत आहे हा संदेश दूताने छत्रपती शिवाजी महाराजांना दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी विनंती मान्य करून कारतलब खानाला मोगल सैन्यासह निघून जाण्यास सांगितले. हा संदेश दूताने कारतलब खानाकडे पोचवला तेव्हा कारतलब खान मित्रसेन व इतर मुघल सरदार शिवाजी महाराजांकडे खंडणी पाठवली. उमरखंडीच्या वेगवेगळ्या भागात लढत असलेल्या मराठा सैन्याला युद्धबंदीचा संदेश देण्यात आला व मुघल सैन्याला आलेल्या वाटेने परत पाठवण्यात आले. हा आहे उमरखिंडीचा विजयस्तंभ आणि हे समोर दिसत आहेत ह्या पर्वतरांगा दिसत आहेत, त्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. इथून कारतलब खानचे पूर्ण सैन्य
आलं होतं आणि इकडेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावाने लढाई करून त्यांच्यावर मात दिली होती. तर मित्रांनो, हा होता उमरखिंडीचा इतिहास. उमरखिंडीच्या ह्या इतिहासाबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.